नमस्कार, मी प्राध्यापक गोरख जगताप. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन विषय. आज आपण एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच समुपदेशक असलेले आपल्या सिन्नरचं भूषण डॉक्टर श्यामसुंदर जळके यांना आपण भेटणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. फार छान वाटलं आज तुम्ही भेटलात, आम्हाला वेळ दिली. मी थोडक्यात श्यामसुंदर जळके यांचा परिचय करून देतो. जळके सर हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिन्नर या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे बैशाल शिक्षण मंडळाचे ते व्याख्याते आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक याचे ते पदाधिकारी आहेत. श्री वडांगळीकर स्वामी मठ ट्रस्ट नाशिक याचे ते माननीय विश्वस्त आहेत. त्याचबरोबर सरांचं उल्लेखनीय काम बघता सरांना काही राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये विनोदी लघुकथा लेखनाचा पुरस्कार अहमदनगर वाचनालयाचा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर गोदा गौरव पुरस्कार, कर्मवीर निवृत्तीदादा बर्वे स्मृती पुरस्कार नाशिक हा त्यांना प्राप्त आहे. त्याचबरोबर आदर्श गौरव समाजरत्न पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. असे विविध पुरस्कार सरांना लाभलेले आहे. या पुरस्कारांची यादी बघता आपल्या लक्षात येईल की सरांचं काम किती उल्लेखनीय आहे. सर हे एक पत्रकार आहेत, सर वैद्यकीय क्षेत्रामध्येही काम करतात, सर सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण आजच्या मुलाखतीची सुरुवातच इथून करूया की सरांना माझा पहिलाच प्रश्न असेल की सर आपलं जन्मगाव कोणतं आणि आपलं शिक्षण काय झालं? माझं जन्मगाव संगमनेर तालुक्यातील निमोण. वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने मी गेल्या 30 वर्षापासून सिन्नरमध्ये कार्यरत झालो. माझी वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात सिन्नर तालुक्यातील मनेगाव या छोट्या गावात झाली. पूर्वीपासून समाजकार्याची आवड होतीच, परंतु वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा मला जाण्याची खूप इच्छा होती आणि त्यानुसार मी नागपूर येथे 1980च्या दरम्यान आयुर्वेद क्षेत्रातले आयुर्वेद रत्न, आयुर्वेद वैद्य विशारद हा कोर्स केला. आणि माझी सुरुवात तशी जर बघितली तर निमोण येथे SMP सेंटर जे जिल्हा परिषद आरोग्य खात्याच्या अंतर्गत येते, तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यानंतर मी 2 वर्षानंतर निमोण ते मनेगाव हा प्रवास दुचाकीवरून केला. सकाळी 8 ते 11, त्यानंतर मी दुचाकीने मनेगावला जाऊन 12 ते 5 या वेळेमध्ये वैद्यकीय व्यवसाय करायचो. आणि या व्यवसायामध्ये मला पूर्वीपासून आवड होती. आणि हे एक सामाजिक काम आहे. वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक कार्य हे एक समीकरण आहे. त्यातून मला प्रेरणा मिळत गेली. तुम्हाला एवढी शिक्षणाची, तुमच्याकडे भरपूर डिग्र्या आहेत, पत्रकारिता वगैरे तुमची झालेली आहे, तर ही शिक्षणाची आवड कशी निर्माण झाली? खरं बघितलं, शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की शेवटपर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असला पाहिजे. त्याला शिक्षणाची कोणतीही मर्यादा नसली पाहिजे. आणि त्यांच्या मोठमोठ्या महापुरुषांचे चरित्रवर्ण आणि मला ही प्रेरणा मिळाली. मला असं वाटलं का आपण केवळ वैद्यकीय क्षेत्रातच काम न करता विविध क्षेत्रातला अनुभव घेतला पाहिजे. मी नागपूरला असताना आमदार आणि माजी मंत्री स्वर्गवासी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. डॉक्टर जिचकार साहेबांनी कोणत्याही फील्डमधल्या कोणत्याही डिग्र्या ठेवल्या नाही. ते BA झाले, MA झाले, त्यानंतर BSc झाले, MSc झाले, MBBS झाले, त्यांनी MD केलं, त्यांनी लॉची LLB डिग्री केली. आणि मला विशेष वाटलं का हा तरुण
26 ते 30च्या या वयोगटात असून सुद्धा त्यांनी वयाच्या 35व्या वर्षापर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या डिग्र्या त्यांनी संपादन केल्या, पदव्या. तर मला वाटलं आपल्याला एवढ्या जरी शक्य नाही तर आपण 4-5 पदव्या तरी आपण घेतलं. प्रयत्नपूर्वक काम केल्यास मिळू शकतो. आणि त्यातून मला प्रेरणा मिळाल्यानंतर मी पत्रकारितेच्या क्षेत्रात घुसलो. हं. आणि पहिलंच त्या क्षेत्रातला डिप्लोमा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून डिप्लोमा केला, डिप्लोमा इन जर्नलिझम. त्यानंतर पुन्हा 2-3 वर्षाचा गॅप झाल्यानंतर पुन्हा BA जर्नलिझम हा मुक्त विद्यापीठातला पदवी त्या क्षेत्रातली मी घेतली. त्यानंतर मी वैद्यकीय व्यवसायात रमलो. वैद्यकीय व्यवसायामध्ये विविध शिबिरे आणि गरिबांना मोफत वैद्यकीय उपचार करण्याची प्रेरणा पण मला अनेक जणांच्या महापुरुषांच्या वाचनातून मिळाली. आणि मी कधीही असा अट्टहास केला नाही का हा जो वैद्यकीय व्यवसाय आहे हा आपण नोबल प्रोफेशन म्हटला जातो आणि त्याला न्याय दिला पाहिजे. केवळ पैसा कमावणं हा माझा उद्देश कधीही नव्हता. प्रतिकूल परिस्थिती असूनही मी ज्यांना गरजू विद्यार्थ्यांना, गरजू रुग्णांना मी प्रसंगी मोफत औषधोपचार करत असतो. आजपर्यंतही माझी ती पद्धत आजही सुरू आहे. आजही मी त्या क्षेत्रामध्ये 4-5 वर्षापासून काम करत नाही, तरी पण माझे जे जुने रुग्ण येतात भेटायला ते अजूनही मला औषधोपचार किंवा ट्रीटमेंट देण्याचं विनंती करतात आणि अजूनही मी तसं कार्यरत आहे. आणि मग तुम्हाला पुढे सामाजिक कार्य तुम्ही सुरू केलं. आता हे वैद्यकीय क्षेत्रात काम करता करता तुम्हाला ती सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली? आता वैद्यकीय व्यवसाय करतानाच मी ज्या अर्थी रुग्णांना मोफत उपचार, औषधोपचार आणि सल्ला देत होतो, त्यातूनच तो सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. कारण सामाजिक क्षेत्रात काम करणं आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणं हे समीकरणच सुसंगत आहे असं मला वाटतं. कारण त्यातला जो आनंद आहे अवर्णनीय आहे. आणि पहिल्यापासून मी प्रत्येकाला संकटाच्या वेळेस कोणालाही काही अडचण आली तर मदत करण्याचा माझा स्थायी भाव आहे. यापूर्वी मी वैद्यकीय व्यवसाय करण्यापूर्वी माझं किराणा दुकान होतं आणि इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत मी किराणा व्यवसाय केला. आणि त्या किराणा व्यवसायातून सुद्धा मला त्या वैद्यकीय व्यवसायाची बीजे त्यामध्ये मला आढळली. कारण ग्रामीण भागामध्ये सर्दी, पडसं, डोकं किंवा किरकोळ आजार असतं तर त्यासाठी औषधं मिळत नव्हती. त्या काळात सुद्धा मी किराणा दुकानामध्ये सगळे औषधं ठेवायचे. ॲनासिन, सारिडॉन, झटपट टॅबलेट होत्या किंवा कफ सिरप असेल. त्यावेळेस काही एवढे बंधनं नव्हती मेडिकल व्यवसायाची. आणि ती उणीव मी भरून काढायचो. आणि मला वाटलं का हा व्यवसायातून आपण जी समाजसेवा करतो तर लोकांना आनंद होतो किरकोळ गोष्टीसाठी. आणि मी त्याचा अभ्यास करायचो. अनेक वाचन वैद्यकीय व्यावसायिक मराठीतले जे पुस्तक आहेत ते मी वाचले आणि त्यातून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी नागपूरला या क्षेत्रातला एखादा डिप्लोमा मिळावा या उद्देशाने मी नागपूरला गेलो. वा, छान. हे बघा, सरांनी आपलं वैद्यकीय क्षेत्र सांभाळताच विविध क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. पुढे जाऊन सर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉक्टर दाभोळकरांच्या समितीत तुम्ही काम करता, आजही काम करता. तर या समितीशी कसं जोडलं गेलं? आज मी नाशिक जिल्ह्याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आणि पहिल्यापासून मला अंधश्रद्धा ज्या समाजात रूढी परंपरा किंवा ज्या अनिष्ट प्रथा आहे याचा तिटकारा होता. कारण त्याचा मनुष्य जीवनावर अनिष्ट परिणाम होत होता. देवधर्माच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली होणारं शोषण तर अतिशय मला त्याबद्दल घृणा वाटत होती. आणि यातून आपण काहीतरी जागृती करावी आणि त्यातून समाजाला काहीतरी उपदेश करता येईल किंवा समाज जागृती कोणत्या पद्धतीने करता येईल त्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे. आणि मी सिन्नरला आल्यानंतर
अनीस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता म्हणून कामं सुरुवात केली. त्यानंतर हळू-हळू या क्षेत्रामध्ये जवळ-जवळ 25 ते 30 वर्ष मी काम करतो आहे आणि त्यातून मला सिन्नर तालुका अध्यक्ष तसंच त्याचे जे अनेक पदं त्या पदाला न्याय देण्यासाठी आणि मी प्रामाणिकपणे या अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचं काम मी करतो. आजही नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकारी, कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आणि अनेक बुवाबाजी त्यांचे भांडाफोड करणे आणि भक्तांचं शोषण कसं होतं किंवा जे दांभिक आहे आणि जे भक्तांचा गैरफायदा घेतात आणि देवाच्या नावाखाली शोषण करतात, त्याचा मला मनापासून तिटकार आहे. आणि खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन ही नास्तिक आहे किंवा देवाला मानत नाही आणि देवाच्या विरुद्ध आहे, असा जो प्रचार केला जातो, म्हणजे तो अपप्रचार आहे. त्यात काही तथ्य नाही. कारण आपल्याला जे भारतीय राज्यघटनेने मूलभूत हक्क दिले, त्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर तो निश्चितच आपण त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे. परंतु धर्माच्या नावाखाली होणारे जे शोषण आहे भक्तांचं, जे आर्थिक शोषण आहे, मानसिक शोषण आहे, त्याला आपला विरोध आहे. अंगात येणं, काही जे प्रथा आहे, त्यात काही नाही किंवा जे भविष्य आहे, त्यामध्ये सुद्धा दिशाभूल होते आणि एखाद्याचं करिअर करायचं तर त्याचं भविष्य बघून तो कधी घडत नाही, याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. अनेक अध्यात्म किंवा जे आज समाजामध्ये मांत्रिक वगैरे किंवा जे बुवाबाजी करणारे लोक असतात, त्यांनी अनेक लोकांचं हनन केलेलं आहे, मानसिक शोषण केलेलं आहे, आर्थिक शोषण केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात समाजात कोणीही बोलत नाही. किंबहुना त्या विरुद्ध बोलण्याची हिंमत आपल्या समाजात नाही आणि मनुष्य सरळ विचार असा करतो की आपण का वाईटपणा घ्यायचा. आणि विशेष गमतीची गोष्ट म्हणजे घरातूनच आपल्याला विरोध होतो. परंतु कोणत्याही देवाची उपासना करण्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बिलकुल विरोध नाही आहे. तुमचं स्वातंत्र्य तुम्ही ठेवा, परंतु 4 भिंतीच्या आत तुम्ही उपासना करा, देवाची पूजा अर्चा करा. त्याचं उदात्तीकरण करू नका किंवा ते कितपर्यंत आपण वाढवत जातो हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये तार्किक विचार करणं, सुसंगत विचार करणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं ही त्रिसूत्री खरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची. आपण का करतो त्यामागचं कारण मीमांसा. विज्ञान युगामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि त्या मागची भूमिका आपण समजावून घेतो. हा करतो म्हणून आपण करतो आणि एखादा गंडे दोरे बांधून किंवा मंत्र किंवा होम हवन कर्मकांड करून तुमचं आयुष्य उज्ज्वल होतं यावर आमचा भरोसा नाहीये आणि तो नसावा. पण आजचं वैज्ञानिक युग आहे. आज चंद्रावर मनुष्य गेला तरी तो का देवाच्या किंवा एखाद्या विशिष्ट देवाची उपासना करून तर गेलाच नाही, पण मानवाने वैज्ञानिक क्षेत्रात जी झेप घेतलेली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तो मनुष्य मंगळावर गेला, चंद्रावर गेला आणि त्यामुळे आपण तो वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासलं पाहिजे. आपण ज्या अर्थी शिक्षित सुशिक्षित म्हणतो, परंतु तुमच्या जीवनामध्ये अंधश्रद्धेला थारा देतो. उदाहरणार्थ लग्नपत्रिका, आपण पत्रिका बघतो. पत्रिका का बघतो तर त्यामध्ये ग्रह बघतो. ग्रह का बघायचे तर त्या मुलीला मंगळ आहे म्हणून तिचं लग्न जमत नाही, त्याला चंद्रबळ कमी आहे म्हणून मुलाचं लग्न जमत नाही. असे जे आहे तर ते भ्रामक आहे. ज्योतिषशास्त्राला कोणताही आधार नाही आहे, अनेक वेळा सिद्ध केलेले. तरी आपण लग्न जमवताना मुलीला मंगळ किंवा त्याचे ग्रह दशा बघतो. तर हा भौतिक किंवा हा जो भौगोलिक प्रश्न आहे आणि खगोलीय शास्त्रामध्ये त्या ग्रहांचं काम चालूच असतं आणि ते तुमच्या जीवनात काही परिणाम करत नाही आणि म्हणून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा लग्नपत्रिका किंवा लग्न जुळवताना त्याचा काही परिणाम होत नाही असं ठाम मत आहे. तर आम्ही त्यातून प्रबोधन करताना मुलगा आणि मुलगी यांची मनं जोडली पाहिजे. कागदावर पत्रिका जमवून उपयोग नाही, कारण पत्रिका 36 गुण जरी आली तर प्रत्यक्षात पत्रिका जमवल्यानंतर त्यांचे गुण मिळतात किंवा त्यांचं वैवाहिक जीवन समृद्ध होईल, सुखी होईल असं थोडंच आहे. पत्रिका बघितले लग्न म्हणजे त्या जोडप्यांचे घटस्फोट होतात. ज्यांनी पत्रिका नाही बघितली त्यांचे घटस्फोट होतात. लग्न पत्रिका मुहूर्त बघून सुद्धा
त्यांना अनेक अपघात घडतात आणि अडचणी येतात. त्यामुळं यामध्ये काही तसं वैज्ञानिक दृष्टिकोन अजिबात नाही आहे. त्यावर लोकांनी विश्वास ठेवून यासाठी आम्ही प्रबोधन करतो. उदाहरण द्यायचं ठरलं तर कोरोना काळामध्ये शुभमुहूर्त कसे काय काढले भविष्यवेत्त्यांनी, भविष्यकारांनी, आणि ते लग्न त्यावेळेस वेळेवर झाले नाही. आणि वेळेवर झाले नाही, त्यांचे सगळे बुकिंग कॅन्सल झाल्या आणि 5 ते 10 लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य पार पाडलं. त्यांची विवाह आज सुखाची आहे. त्यामुळे असं कोणतेही असं त्याला ठोस पुरावा नाही का तुम्ही जर जन्मपत्रिका पुनर्मिलन केल्यानंतर तुमचं सुखी आयुष्य होईल, वैवाहिक जीवन. तर त्या दृष्टीने आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून जनजागृती करतो. सरांनी आतापर्यंत अनेक बुवाबाजी असेल किंवा अनेक अनिष्ट चालीरीती परंपरा असतील यांचा भांडाफोड केलेला आहे. तर असं काही तुमच्या आयुष्यातला असा एखादा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करताना समाजामध्ये असा काही किस्सा तुमच्या आठवणीत आहेत का? हो, नक्कीच. मी ज्यावेळेस वडांगळे येथे मेडिकल प्रॅक्टिस करत असताना एक किस्सा असा झाला. कोमलवाडीमध्ये मला वाटतं ती घटना 2001 किंवा 2000च्या दरम्यानची असावी. त्यावेळेस 8वीत शिकणारा मोहन बोराडे, आडनाव बोराडेच असं वाटतं मला, मोहन नावाचा विद्यार्थी, त्याला सर्पदंश झाला आणि मला ग्रामस्थांनी 2-3 जणांनी माझ्या क्लिनिकमध्ये त्याला तपासणीसाठी आणलं. आता आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर्पदंश झालेला आहे. मी त्यांना प्रामाणिकपणे सल्ला दिला का हा सर्पदंश आहे, यावर उपचार होतो, त्यासाठी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला जावे लागेल. तर त्यांना मी माझ्या खिशातून पैसे दिले. त्यांना सांगितलं का तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या मुलाचा उपचार करा. आणि मला माहीत होतं ग्रामीण भागात अंधश्रद्धा किती, इतर उपचार तुम्ही नंतर करा, मला त्याचं काही करायचं नाही, परंतु आता तुम्ही जा आणि सिव्हिलला जा तुम्ही आणि तिथे उपचार करा. गमतीची गोष्ट अशी, ज्यावेळेस कोमलवाडीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना गावकऱ्यांनी असं सांगितलं की आपल्या तिथे भैरवनाथ मंदिर आहे आणि तिथे जागृत देवस्थान आहे आणि त्या तिथे लिंबाच्या पाल्यामध्ये जर त्याला ठेवलं तो निश्चितच सुधारणा होईल आणि तो त्यातून बाहेर येईल, त्याचं विष उतरेल. मंदिरात ठेवलं तर आता बघा, त्यातच सुशिक्षित मुलं होते, शिकलेले होते, परंतु जे बुजुर्ग लोक असतात काही, त्यांच्या त्या अज्ञानामुळे म्हणा, त्या मुलाला सकाळपासून तर दुपारी 4 पर्यंत मला वाटतं त्या लिंबाच्या पाल्यात गुंडाळून आणि त्या भैरवनाथ मंदिरात त्याला ठेवलं. आता मी वडांगणे ते सिन्नर असा अपडाऊन प्रवास करायचो. मी निघून आलो. त्यानंतर मग वडांगणे गावातील एक डॉक्टर गेले, त्यांना बोलवलं, त्यांनी मृत घोषित केलं आणि मग त्याचं त्याने जीवनयात्रा संपवली. मला ते ऐकून खूप वाईट वाटलं आणि मग मी माझी पत्रकारिता जागी झाली. आता विचार केला, हा अंधश्रद्धेचा बळी ठरला. तर बघा ती अंधश्रद्धेची मालिका कशी सुरू होते आणि किती संघर्ष करावा लागतो, समाजामध्ये ती खोलवर किती रुजलेली. तर मी काय केलं, त्या वडांगणीमध्ये 4 पेपरचे जे बातमीदार होते, प्रतिनिधी, लोकमत होतं, देशदूत होता, गावकरी होते आणि मग आम्ही किरण भावसार, निलेश महालानी आणि बाकीचे सर्व जे पत्रकार होते त्यांना एकत्र केलं. मी त्यांना ती सांगितली बातमी का आपल्याला ही बातमी होऊ शकते आणि यातून जनजागृती होऊ शकते, तर आपण ती बातमी द्यायची. त्यावेळेस मी सकाळ वृत्तपत्राचं काम करत होतो. पहिले हेडिंगलाच बातमी होती, अंधश्रद्धेमुळे एका बालकाचा जीव गमावला. बाकीच्यांनी कमी जास्त करून ते सगळे ती जी स्टोरी ती सगळी वर्तमानपत्रात दिली. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात अगदी पहिल्या पानावर बातम्या छापून आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला का कोमलवाडीतील काही लोकांनी त्यावर म्हणजे आपण काय म्हणतो आक्षेप घेतला काय या बातमीमुळं आमच्या गावाची बदनामी झाली, कारण सगळीकडे बातम्या दिल्या आणि अंधश्रद्धाळू आहे आम्ही, असं त्याचा अर्थ. तर त्यातून बरेच जवळ 15-20 लोक गावातले सरपंच वगैरे ते सगळे मला ते जाब विचारायला आले आणि ते मारण्याच्या तयारीने आले असतील, तर मी काही घाबरलो नाही. मी त्यांना व्यवस्थित उत्तर दिलं. त्यांना मी सांगितलं की बाबा तुमचं शिकलेलं कोणी,
शिकलेला जो मुलगा असेल, 2-3 जण ग्रॅज्युएट होते, त्यांना बोलवलं, "अरे बाबा तू सांग, का तुम्ही उपचार मी काय सांगितलं होतं?" त्यांना समजावून सांगितलं, का "काल कोण आलं होतं माझ्याबरोबर तुमच्या त्या मुलाबरोबर? हं. त्यांना मी काय सांगितलं? तुम्ही त्याचं पालन केलं का? मी काय देवधर्माच्या विरोधात आहे का?" मी त्यांना एवढं सांगितलं, का "बाबा तो जर वाचला, त्यानंतर तुम्ही सगळ्या गावाला भंडारा घाला, महाप्रसाद आहे. मला त्याच्याशी काही करायचं नाही. पण ही गोष्ट आहे, ही विज्ञानाने सिद्ध केलेली आहे. त्यावर जर प्रतिबंधक उपाय केले, सर्पदंशावरती लस असते. ती जर शर्यतून दिली तर निश्चितच तो त्यातून वाचू शकतो. बरं. त्याच्यातच सर्प विषारी आहे का बिनविषारी हा नंतरचा भाग आहे. नंतरचा भाग. तरी पण त्यातून तो वाचू शकतो. हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. जी गोष्ट सिद्ध आहे ती तुम्ही न करता अज्ञानाने किंवा लोकांच्या ऐकून नादी लागून तुम्ही त्या मुलाला तिथं ठेवलं. त्याचा दोष काय माझा? बरोबर. ते सगळे ते मारण्याच्या उद्देशाने आले असतील. हं. त्यांना सगळ्यांनी समजावून सांगितलं. त्यांना ती गोष्ट पटली. उलट त्यांना चहा-पाणी करून आणि मी त्यांना पाठवलं परत. हं. गंमत अशी आहे, त्यांची समजूत घातली ती गेली. परंतु गंमत बघा दुसऱ्या दिवशी काही लोक आहे ना, जे स्वामी समर्थ नाही ते यांचं जनार्दन स्वामी हं. त्यांचे जे भक्ती मंडळ किंवा परिवार आहे बरं. त्यांना विचारायला गेले, हं. बाबा आमच्या गावात असं असं आहे. आणि गंमत अशी योगायोगाने त्या गावात अटॅकने एकाचं निधन झालं. बरं. दुसरी तिसरी गोष्ट अशी घडली की त्या गावातली एक बाई निघून गेली राग. आणि हा सगळा जो या ज्या घटना घडल्या त्या अंधश्रद्धेच्या याच्यातूनच घडल्या आणि याला कारणीभूत म्हणजे काहीतरी बाहेरचं आहे बाहेर. आणि आपल्या गावावर एक कोप झाला देवाचा. मग त्यातून काय मार्ग शोधायचा म्हणून ते भक्त परिवार जनार्दन स्वामींच्या ते गेला. आता त्या स्वामींचं नाव काय मला आठवत त्यांनी मी ते बोलू इच्छित नाही. पण त्यांनी उपाय काय सांगितला, मग गावाचं बंधन करायचं आणि मी आल्यानंतर आपण धार्मिक उपाय करू आणि त्यातून तुमच्या गावाची सुटका होईल. जे तुमच्यावर संकट आलेले आहे त्यातून अनेक प्रसंग घडतात आता होऊ राहिले. तर गावावर मोठं संकट आहे, गावावर कोप झाला देवाचा आणि त्यातून तुम्हाला धार्मिक जे विधी आहे आम्ही सांगतो ते करा. त्या पद्धतीने त्यांनी केली. योगायोगाने मला ती बातमी कळाली. मी त्या गावात व्हिजिटच्या निमित्ताने गेल्यानंतर एका रुग्णाने सांगितलं बाबा असं असं आहे आणि सर्व गावाला त्यांनी ते सांगितलं. धार्मिक आणि विधी करू आपण आणि त्यातून तुमची सुटका होईल. ती एक बातमी मला मिळाली. त्याच्यानंतर पुन्हा मी वृत्तपत्रात बातमी दिली का कोमलवाडीला अंधश्रद्धेचा विळखा. ती पहिल्या पानावर सगळ्याच पेपरने त्याला स्थान दिले आणि ती खूप गाजली. त्यानंतर पुन्हा त्यांचा थोडासा विरोध झाला आहे पण तो म्हणजे माझ्यापर्यंत काही आलं नाही. परंतु त्यांना जागृती करण्याचं काम मी केलं आणि मी एकटा असताना सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात असताना मी हे पाऊल उचललं. माझं अनेकांनी कौतुक केलं परंतु त्याला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करताना तुमचा दृष्टिकोन हा निकोप पाहिजे. तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून दिला पाहिजे. लोक अंधश्रद्धेकडे जातात, त्यांची चूक नाही. त्यांना वेगळं मिसगाईड केलं जातं आणि ते जातात आणि त्यांच्या मनातली भीती कोणती ती जर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना व्यवस्थित जर सांगितलं. आता आम्ही प्रशिक्षण देतो आणि आम्ही ते चमत्कार पण करून दाखवतो. काही बंधू बाबा त्या चमत्काराचाच गैरफायदा घेऊन आर्थिक शोषण करतात, लोकांची फसवणूक करतात. आता नुकतंच आता बघा तुम्ही स्वामी समर्थ केंद्राचा जो किस्सा आहे सर्व वृत्तपत्र छापून आलेले तिथे सर्वांना माहिती आहे. त्याचं काही मी त्याचा उल्लेख करू शकत नाही. परंतु हा गोष्ट आर्थिक घोटाळा हे जर करतात मग देव त्याचं का बघत नाही किंवा त्याच्यातून त्यांना का सुबुद्धी सुचत नाही. म्हणजे अध्यात्माच्या आणि धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली मग हे सामान्य जणांचं जे शोषण होतं त्याला आपला विरोध आहे आणि म्हणून मी ते काम जागृतीसाठी करतो. वा, अच्छा. इथला सिन्नर मधला पण काहीतरी किस्सा होता ना, काहीतरी ते महादेवाच्या पिंडीचा असं काही प्रकार. तो किस्सा ऐकायला मिळाला तर बरं होईल. काहीतरी विनोदी किस्सा आहे तो. त्याला 7-8 वर्ष झाले असतील. सिन्नरमध्ये एका उपनगरात खर्जमाळ्यामध्ये महादेवाची पिंड निघाली. सगळीकडं त्याचा प्रचार प्रसार झाला आणि मला वाटतं श्रावणचा महिना असावा परंतु खूप गर्दी झाली. गर्दी झाल्यानंतर मग सगळ्यांनी तिथं पिंड आली म्हणजे
जमिनीतून वर आली, साक्षात्कार झाला घरातल्या माणसाला आणि शंकराने काहीतरी दृष्टांत दिला म्हणून ती पिंड निघाली, अशी जी चर्चा ऐकायला भेटली. अनेकांनी त्या कुटुंबाला भेट दिली. त्यांचं बरं. त्याला नामोल्लेख करायची गरज हो. नाही, सर्व सिन्नरकरांना माहिती आहे. हं. तर त्यांनी पण ती एक कपोलकल्पित कथा निर्माण केली घटना आणि आम्हाला ती दृष्टांत झाला आणि आम्हाला ती पिंड सापडली. हं. मग तिथं मंदिर उभं राहायचं, हे करायचं. आता गंमत अशी आहे का पिंड तर निघाली, पण तिथं खूप भक्त जमा झाले. सगळे बघे लोक आले, पिंड निघाली, दर्शन आणि तिथं मग नेहमीप्रमाणे प्रसादाच्या दुकानं लागल्या. त्यांनी दक्षिणा दिली, लोकांनी बेलफुलं वाहिली, त्याच्यावर पैसे टाकले, सगळं झालं. हं. आता गंमत अशी का तिथं नंदी नव्हता. हं. आता नंदी कधी निघणार आहे? तर ते म्हणजे 2-3 दिवसात नंदी निघणार आहे म्हणे. इथंच कुठंतरी ते दृष्टांत झाला. आता गंमत अशी मी विचार केला, म्हणजे एक बघा तुम्ही विचार करायला पाहिजे त्या गोष्टीवर का बाई असं का तसं का. माझ्या मनात विचार आला का बाबा जर पिंड निघाली तर नंदी का नाही निघाली मग? तो नंतर का निघावं? तर त्याच्या शोधाला मी लागलो का याच्या मागचं आपण कारण शोधू आपण काय. आणि ती पिंड वगैरे हे साक्षात्कार याच्यावर पहिल्यापासून आपला विश्वास नव्हता. आता माझा मेडिकलचा व्यवसाय असल्यामुळं ज्याने तो नंदी घडवला तर तोच माझ्याकडे आला होता. आणि तो वळ्या घेतला म्हणा डॉक्टर साहब ऐसा वैसा. मैंने बोला अरे वो जो पिंड निकली है क्या बात है, उधर तो बहुत गर्दी है, ऐसा वैसा भीड़ जमा हो रही है ऐसा. अरे काय का बोले वो पिंड तो मैंने बनाई हुई, वो नंदी भी मैंने बनाई लेकिन उन्होंने अभी तक पैसे दिए नहीं. मला क्लू सापडलं. अरे तो अभी तो उसको आता त्याला असं वाटलं की बोलून फसलो मी, समोरचं कोणी त्याच्या लक्षात आलं. बाकीच्यांनी त्याला सांगितलं अरे वो डॉक्टर साहब को क्यों बताए, वो पत्रकार है वो है. अरे बाबा मुझे मालूम नहीं. तो त्यांनी सांगितलं की बा काही पैसे 500-600 रुपये राहिले आणि तो नंदी मी काही दिला नाही अजून पैसे दिले. आणि मग तिथून मग पुन्हा माझं ते चक्र सुरू झालं. आता याच्या विरोधात अनेकांनी मला हे दिलं, सल्ले दिले. ते गावातले किंवा आपले रिलेशन असतात आणि आपण जर याच्या विरुद्ध केलं तर वाईटपणा येईल, तुम्हाला पुढं भीती वाटेल, म्हणजे कोणीतरी तुमच्यावर हल्ला करेल किंवा मग तुम्हाला बदनामी करेल वगैरे. मी याचा कधी विचार केला आणि आजही करत नाही. मग मी पुन्हा ठरल्याप्रमाणे मी सकाळमध्ये काम करत होतो. आमच्या संपादक साहेबांना सगळी माहिती दिली, फोटो वगैरे घेतला. ते म्हणे ही माहिती तर त्यांना माहिती आहे हे सत्य आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून आपले सिन्नर पोलीस ठाण्याचे त्यावेळेस उपनिरीक्षक सीताराम कोले होते, ते आता उपायुक्त झालेले आहेत. तर त्यांना मी रात्रीच्या वेळेस नेलं. तिथं पिंडवर गर्दी होती, काय होतं कसं आहे आणि हे कसं आहे त्यातून. आणि मग मी ती बातमी दिल्यानंतर बाकीच्यांनी सर्व पत्रकारांनी ती बातमी उचलली आणि मग तो भांडाफोड झाला. अच्छा. आणि त्यांनी सगळं त्यांचा दरबार बंद केला. म्हणजे असे अनेक किस्से. परंतु यामध्ये आहे ना निर्भीडपणा पाहिजे, तुमच्यात काम करण्याची त्याची धमक पाहिजे आणि तोंड देण्याची, संघर्ष करण्याची. या क्षेत्रात काम करणं म्हणजे दिव्य आहे. आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना म्हणजे त्याची हत्या होईल, त्यांची हत्या झाली, अजूनही मारेकरी सापडत. सगळे म्हणतात याच्यात करू नका, तुमचं तसंच होईल. किंवा सगळे आमचे जे कार्यकर्ते सगळे राज्य लेवलचे किंवा देश पातळीवरचे सर्वांना अशी भीती. पण आम्ही एक ठरवून टाकलं का आपण जर समाजासाठी काम करतो, समाजात अंधश्रद्धा दूर होण्यासाठी काम करतो आणि त्यापासून जर चांगलं होत असेल तर मग जीवनात येऊन काय फायदा. काहीतरी आपण केलं पाहिजे समाजासाठी. आणि ही जी उदात्त भावना आहे त्या भावनेपोटी आम्ही ते काम करतच राहतो. त्याला किती विरोध झाला तरी एक विचारधारा आहे, त्या विचारधाराने पछाडलेले जे आम्ही कार्यकर्ते अशा ठिकाणी जे वैज्ञानिक काम असेल किंवा अंधश्रद्धेने किंवा काही कर्मकांडाने जर शोषण होत असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन आणि त्याचा पर्दाफाश करतो. जे आपला समितीचा उद्देश कुठली परंपरा खंडित करणं किंवा देवाधर्माला विरोध असा अजिबात नाही. फक्त जे अवैज्ञानिक आहे, जे अशास्त्रीय आहे त्याच्यावरती गाव घालायचं आणि त्यातलं भांडाफोड करायचं. आजकाल बरेचसे आता या विज्ञान युगामध्ये अजूनही ही वृत्ती अजून भरपूर बळावते. आता नव्याने काही महाराज मंडळी येत आहेत, त्यांच्या पण अंधश्रद्धेचे बरेचसे किस्से आपण ऐकतो. आता हे सगळं तुम्ही काम करत असताना तुम्ही एक साहित्यिक म्हणून पण तुमची जडणघडण झाली. तुम्ही हास्यवटी नावाचं पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि हास्यवटी नावाचा एक काय म्हणता येईल त्याला विनोदातून किंवा मनोरंजनातून मनोरंजन घालण्याचं काम तुम्ही केलं.
तर तो प्रवास कसा होता तुमचा साहित्यिक म्हणून? आता पहिल्यापासून वाचनाची आवड, प्राथमिक शाळेपासून मी एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचो. हं, आणि पुस्तक वाचन म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करण्याची मला ती एक सवय होती. हं. मी कुठेही आणि वृत्तपत्र वाचणं हा माझा आवडता छंद. दुसरी गोष्ट मी पत्रलेखन हा माझा एक आवडता आहे. त्या काळामध्ये मी 50 वर्षापूर्वी प्रत्येकाला मी पत्राने कळवायचो. कोणाचं अभिनंदन, हं. कोणाचं दुःख, कोणाचं सांत्वन, कोणाचं किंवा सरकारी दरबारी जरी आपल्याला अडचणी असल्या तर वृत्तपत्रात पत्रलेखन, बरं. त्यांना वाचा फोडणं हा माझा एक भागच आहे माझ्या आयुष्यात तो. हं. आणि पहिल्यापासून आहे ना समाजासाठी काही करण्याची जी धडपड आहे त्यातून त्याला अनेक मार्ग आम्ही शोधले बरं. आणि प्रत्येकातून आपण तेच करत गेलो. हं. असं करता 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 आणि माझा मुळात विनोदी स्वभाव असल्यामुळं हे विनोदातही लोकांना काहींना राग येतो, काहींना हं. येत नाही. परंतु जे व्यंग आहे हे त्याची जी वृत्ती आहे त्यावर भाष्य करण्यासाठी आपण विनोदाचा वापर करतो की जेणेकरून तो दुखावला जाणार नाही आणि आपण आपलं पण उद्देश साध्य होईल. बरोबर. अशा पद्धतीने मी करतो आणि त्यातून मला हं. अनेक व्यंगचित्रे काढली आणि व्यंगचित्रे प्रभावी माझे विनोद आणि या कामी आहे ना येवल्याचे जे प्रसिद्ध येवला भूषण प्रभाकर जळके सर हं. यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचं त्या हास्यवटीमध्ये त्यांनी व्यंगचित्र मला काढून दिली. त्यानंतर आपल्या सिन्नरचे कलाकार कला शिक्षक राहुल पगारे वाह! यांनी पण मला मदत केली आणि या दोघांच्या व्यंगचित्र आणि माझे स्वतःचे राजकीय चारोळे हं. त्यावर राजकीय क्षेत्रातील ज्या त्याच्यावर भाष्य करणारे चारोळे हं. आणि विनोद असा जो संगम आहे त्या पुस्तकात आढळतो आणि माझा तो अविस्मरणीय क्षण म्हणावा लागेल का त्या मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये झालं आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हा माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे असं म्हणावं लागेल. वाह! छान. सरांची साहित्यिक कारकीर्द सुद्धा जबरदस्त आहे. हास्यवटी या एका सांस्कृतिक कार्यक्रमामधून समाजाचं ते विनोदातून प्रबोधन करत असतात. अशी फार मोठी चळवळ ते चालवतात. आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर, यानंतर आपण थांबणार आहोत, की पुढील पिढीला आपण काय सांगू इच्छितात? काय संदेश द्याल? आजच्या पिढीला मी हा संदेश देऊ शकतो म्हणजे देऊ इच्छितो की विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत विद्यार्थी राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. समाजात डोळसपणाने जर तुम्ही वावर ठेवला आणि तुमचं जे करिअर आहे ते करता करता सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जर त्या त्या रमलात किंवा साहित्य क्षेत्रात किंवा तुमच्या ज्या चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर येऊन तुम्ही अवांतर वाचन केलं. आजच्या ज्या मोबाईलच्या युगामध्ये आपण मोबाईलच्या आहारी गेलं किंबहुना मोबाईलचं व्यसन लागलं, त्यातून आत्महत्या झाल्या आणि त्यातून एक निराशेची भावना आणि मानसिक ताणतणाव किंवा मानसिक जो आजार आहे त्या याच्यातून उद्भवतो मोबाईलच्या व्यसनापासून. तर त्यापासून दूर राहिलं पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे. मर्यादित वापर केला पाहिजे आणि आपल्याला जे पाहिजे ना, तर आपल्याला दिवसेंदिवस आपण नवीन माहिती मिळवली पाहिजे आणि ज्या समाजातल्या ज्या वैज्ञानिक आहे किंवा ज्या अंधश्रद्धा आहेत, त्या परंपरा आहे, तर ज्याचा आपल्याला त्रास होतो, त्या कैक वर्षापासून आपल्या मानगोटावर बसलेलं आहे. त्याच्यापासून सामाजिक जीवन आहे ना, हे अस्वस्थ होतं किंवा ते सरळ करण्यासाठी किंवा सामाजिक ऐक्य किंवा सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आपण काय करू शकू? राजकारणात पडणं चांगलं आहे, राजकारण चांगलं आहे, परंतु त्यात चांगल्या भावनेने लोक गेले आणि मतदारांनी जर त्यांचा हक्क बजावला तर चांगले लोक निवडून येऊ शकतील आणि राज्यघटनेच्या जे आपल्याला हक्क दिले त्याचा उपयोग संविधानाचा आपण चांगल्या प्रकारे केला आणि आपले हक्क जर आपण चांगल्या पद्धतीने जगलो म्हणजे त्याचा वापर करू शकलो तर आनंदी जीवन होईल असं मला वाटतं. आजच्या स्पर्धेच्या ताणतणावाच्या या परिस्थितीमध्ये माणसाने हसत राहिलं पाहिजे आणि टेन्शन फ्री राहिलं पाहिजे आणि जे आहे प्रसंगाला तोंड देत त्यातून मार्ग शोधला पाहिजे. तो त्याला वेगळे प्रकार किंवा वेगवेगळे उपाय करून किंवा मंत्रतंत्र गंडे करून तुमची उन्नती होईल हा विश्वास तुम्ही नाकारला पाहिजे. याच्यावर विश्वासच ठेवायला नको. कष्ट आणि कर्म कर्मण्येवा अधिकार असते मा फले शुका त्याच्याने गीतेने आपल्याला शिकवलं
तुम्ही कर्म करत राहा, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि हीच माझं म्हणजे शेवटचा म्हणजे हा संदेश राहील का मनुष्याने आपली वाटचाल करताना निर्भयपणे आणि त्या दृष्टीनेच वाटचाल केली तर जीवन सुखकर होईल. खूप छान. सरांनी आपल्याला अत्यंत मोलाचा असा संदेश दिलेला आहे. आपण सर्वांनी मित्र तो जर अंमलात आला तर निश्चितपणाने आपल्या जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सरांनी आम्हाला वेळ दिला, आमच्यासाठी वेळ दिला, आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. सरांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथेच पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. धन्यवाद.